नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज आपण उन्हाळी वाळवणातला भाग 7वा एकदम पांढरे शुभ्र आणि 2 वर्ष हमखास टिकतील असे बटाट्याचे वेफर्स. बटाटा कसा निवडायचा, बटाट्याचे वेफर्स कोणत्या पद्धतीने करायचे, ही सर्व माहिती पूर्ण गोष्टी या व्हिडिओच्या डिटेलमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. या ठिकाणी बटाटा घेताना वरतून जो माती असते तो वाला बटाटा घ्यायचा आहे. त्याने काय होतं, मध्ये जो आहे ना एकदम पांढरा शुभ्र बटाटा या ठिकाणी निघतो. तुम्ही बघू शकता बटाटा किती पांढरा आहे आणि साधारणतः पाणी जे आहे ना कमीत कमी 8 ते 9 वेळेस पाणी चेंज करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता बटाट्याचे वेफर्स एकदम उभा लांबट असा बटाटा धरायचा आणि हलक्या हाताने वेफर्स पाडायचे. खूप जास्त घाई करायचे नाही वेफर्स पाडताना, नाहीतर पातळ होऊ शकता. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असे मीडियम साईजमधले वेफर्स आपल्याला करून घ्यायचे आहे. त्यानंतर सकाळी सकाळी पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवायचं, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्यामध्ये वेफर्स टाकून घ्यायचे आणि वेफर्स त्यामध्ये साधारणतः 25 मिनटं वाफवून घ्यायचे, शिजवून घ्यायचे आणि चाळणीच्या साह्याने असं टपामध्ये वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता. आपण हे वेफर्स गच्चीवरती उन्हामध्येच वाळवणार आहोत. जे पहिल्यांदा पाणी ठेवलेलं होतं त्या पाण्यातले वेफर्स शिजून झालेले आहे. पुन्हा राहिलेले जे वेफर्स आहेत त्याच गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि वरतून पुन्हा एकदा चवीप्रमाणे हलकंसं मीठ टाकायचं. आधीही मीठ टाकलेलं आहे त्याचा अंदाज ठेवायचा आणि त्या पद्धतीमध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून ते पण पटकन शिजले जातात. पहिल्यांदा जेवढा वेळ लागतो तेवढा दुसऱ्या वेळेस लागत नाही, त्यापेक्षा साधारणतः 8 ते 9 मिनटं कमीच लागतात. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेफर्सची जेव्हा घडी पाडल्यानंतर लगेच तुकडा पडतोय, म्हणजे आपला वेफर्स जे आहे ना परफेक्ट शिजलेले आहे. या ठिकाणी बघू शकता किती पांढरे शुभ्र दिसताय आणि गच्चीवरती छान उन्हामध्ये एकदम मस्त वाळत घालायचे आणि कुरकुरीत दिवसभर वाळले जातात. एकदम साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. अजिबात जास्तीचं तामझाम नाही आहे. कमी वेळात आणि मी सांगते ना रात्रभर आदल्या दिवशी वेफर्स करून ठेवायचे. तुरटी वगैरे अजिबात टाकायचं नाही. फक्त बटाटा निवडताना जर तुम्ही चांगल्या पद्धतीचा बटाटा निवडला, वेफर वर्षभर काय 2 वर्षे एकदम पांढरे शुभ्र राहतील. या ठिकाणी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल गरम केलं आहे. आता कुरकुरीत झालेले हे वाळलेले वेफर्स आपण तळून पण बघूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम ही एकदम व्यवस्थित कमी ठेवलेली आहे. साधारणतः 2 वेळेस अलटीपलटी करून आपण मिक्स करून किंवा दाबून असे वेफर्स छान फुलवून घ्यायचे. आणि तुम्ही वेफर्सचा आकार बघू शकता, एकदम दुप्पट फुलणारे आणि पांढरे शुभ्र असे वेफर्स, एकदम कुरकुरीत कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले हे वेफर्स. अजिबात जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही. आदल्या दिवशी तुम्ही बनवून ठेवलं आणि सकाळी सकाळी तुम्ही शिजवून घेतलं आणि पटकन उन्हाच्या आत टाकलं तरी हे वेफर्स पटकन तयार होतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता असे वाळवण्याचे भरपूर व्हिडिओज मी अकाउंटला अपलोड केलेले आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. फक्त बटाटा कसा निवडायचा, फक्त वरतून माती असेल, चिकना चोपडा बटाटा निवडायचा नाही. थोडीसा मातीचा बटाटा असेल तो परफेक्ट वेफरसाठी बटाटा असतो, कारण आतमधून तो पिवळसर नसतो, एकदम व्हाईट बटाटा असतो आणि व्हाईटच बटाटा वेफरसाठी परफेक्ट असतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तळल्यानंतर किती छान फुलून पण येत आहे आणि त्याचा रंगसुद्धा अजिबात चेंज होत नाही आहे. अशा पद्धतीचे वेफर्स जे आहे 1 ते 2 वर्ष आरामशीर टिकता. या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. याआधीही भरपूर उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीज टाकलेल्या आहे, त्याही तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी तुम्ही आता डिशमध्ये ठेवल्यानंतर पण बघू शकता किती छान एकदम पांढरे शुभ्र आकार बघू शकता आणि फुलल्यानंतर सुद्धा बघू शकता किती छान झालेले आहेत. मस्त खा आणि स्वस्त राहा.